कवठे महांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव या गावात मी आलो होतो. संध्याकाळी 6:30 पावणे 7ला आलो आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. इथे बरोबर 7 वाजता एक भोंगा वाजतो आणि सगळी मुलं खेळत असतील, कुठे असतील, ते आपापलं जेवण उरकून संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये आपली पाठ्यपुस्तकं उघडून अभ्यास करत असतात. आणि त्याचबरोबर जी 8वी 9वी 10वी आणि वरच्या वर्गातली जी मुलं आहेत, ही सगळी मुलं ही साधारणतः सकाळी पहाटे 5 ते 7 या वेळेतसुद्धा अभ्यास करतात. त्यामुळे संध्याकाळी 7 ते 9 असा एक भोंगा वाजवला जातो आणि पुन्हा पहाटे 5 आणि सकाळी 7 वाजता तो भोंगा वाजवून ही सगळी मुलं अभ्यास करतात. आज अनेक जणांच्या घरात मी अचानकपणे गेलो. मलाही याची खात्री करायची होती. त्यांच्या आईवडिलांशी बोललो, आजी आजोबांशी बरोबर बोललो आणि सर्वांनी मला हेच सांगितलं की आमच्या मुलांचं शिक्षण फार महत्त्वाचं आहे. टी व्ही, मोबाईल हे अत्यंत अनावश्यक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यात पाहून फायदा काही होत नाही. थोडक्यात ज्याला आपण म्हणतो डिजिटल डिटॉक्स, हे खऱ्या अर्थाने आज मला अग्रण धुळगाव या गावामध्ये दिसलं. मला खूप आनंद झाला, मला खूप अभिमानही वाटला या गावाचा. खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो की आपण अनेक प्रकारचं पर्यटन पाहतो. काही धार्मिक पर्यटन असतं, काही ऐतिहासिक पर्यटन असतं, पण शैक्षणिक पर्यटन असलेलं हे पहिलं गाव मी पाहिलेलं आहे. त्यासाठी खऱ्या अर्थाने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील